नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक स्वामी समर्थांची कथा सांगणार आहोत. या कथेतून आपल्याला स्वामी समर्थांचा संदेश काय होता हे समजेल. तर कुठलाही वेळ वाया न घालवता आपण या कथेला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर सुरू करूयात. एकदा अक्कलकोटमधील एका गावातून एक श्रीमंत व्यापारी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आला. त्याला समाजात मोठे नाव होते, पैसाही खूप होता आणि त्याची प्रतिष्ठा खूप मोठी होती. पण मनात मात्र कायम अस्वस्थता होती. तो नेहमी लोकांना कमी लेखायचा, गरिबांशी उद्धटपणे वागायचा आणि मीच सर्व काही आहे या भावनेत जगायचा. त्याने ऐकले होते की स्वामी समर्थ सर्व प्रश्नांची उत्तरे देतात, म्हणून तो त्यांच्याकडे गेला होता. स्वामी समर्थ आपले झाडाखाली बसले होते. व्यापाऱ्याने नमस्कार केला व म्हणाला, महाराज, आपल्याकडे सर्व काही आहे, पैसा, कुटुंब, व्यवसाय, तरीही मला शांती मिळत नाही. काहीतरी उपाय सांगा. व काहीही न बोलता त्याला जवळच्या नदीतून पाणी आणायला सांगितले. व्यापारी सोन्याच्या कड्या घातलेल्या हातांनी पाणी आणायला निघाला, पण वाटेत त्याला तहानलेले गरीब लोक, जखमी माणूस, रडणारे मूल दिसले. व्यापारी मात्र कोणाकडे लक्ष न देता पुढे गेला, कारण महाराजांचे काम आधी असे त्याला वाटले. पाणी आणून दिल्यावर स्वामी समर्थांनी ते पाणी झाडाच्या मुळाशी ओतायला सांगितले. व्यापारी गोंधळला व तो म्हणाला, महाराज, एवढे कष्ट करून आणलेले पाणी असे ओतायचे? तेव्हा स्वामी समर्थ हसले व म्हणाले, ज्याप्रमाणे तू तहानलेल्यांना पाहूनही त्यांची तहान भागवली नाही, त्याचप्रमाणे तुझे जीवनही रिकामेच आहे. स्वतःपुरते जगणे म्हणजे जीवन नव्हे. त्या क्षणी व्यापाऱ्याला आपली चूक समजली. स्वामी समर्थ पुढे म्हणाले, माझा संदेश साधा आहे. अहंकार सोड, करुणा धारण कर. देव बाहेर नाही, तर तो माणसातील माणुसकीत आहे. सेवा, सद्भाव आणि नामस्मरण यातच खरी शक्ती आहे. व्यापाऱ्याचे डोळे पाणावले. त्यांनी स्वामी समर्थांच्या चरणी मस्तक ठेवले व क्षमा मागितली. त्यापासूनच त्याने गरिबांची सेवा सुरू केली, नम्रतेने वागू लागला आणि श्री स्वामी समर्थ या नामस्मरणात जीवन जगू लागला. या कथेतील स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे. जीवनात भक्ती आणि व्यवहार यांचा समतोल हवा. अहंकार, लोभ आणि द्वेष सोडून प्रेम, सेवा आणि श्रद्धा ठेवली तरच जीवन अर्थपूर्ण होते. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की मी तुझ्यात आहे, तू माझ्यात आहेस, म्हणजेच प्रत्येक जीवात ईश्वर आहे. हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच इथून पुढे आपल्याला आपले व्हिडिओ अपलोड केल्या आपल्याला पाहायला मिळतील.